साम्राज्य न्यूज, सामान्यांचा असामान्य आवाज। गत बजेटपेक्षा 50 कोटींची वाढ करत पालिका प्रशासनाकडून सन 2021-22 वर्षाचे 754 कोटी रुपयांचे अंदाजपत्रक तयार करण्यात आले असून यंदाच्या वर्षाचे अंदाजपत्रकाची प्रत पालिका आयुक्तांनी महापौर श्रीकांचना यन्नम यांच्याकडे सादर केली आहे। पालिकेची स्थायी समिती अस्तित्वात नसल्याने मंगळवारी पालिका आयुक्तांनी महापौर श्रीकांचना यन्नम यांच्याकडे सादर केले। यावेळी सभागृह नेते श्रीनिवास कर्ली, मुख्य लेखापरीक्षक शिरीष धनवे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत यंदाच्या वर्षी महापालिका प्रशासकीय अंदाजपत्रक सादर करण्यात आले। यंदाच्या अंदाजपत्रकात 50 कोटी रुपयांची वाढ करत सन 2021-22 या आर्थिक वर्षातील तयार केलेले 754 कोटी 2,35,401 रुपयांचे अंदाजपत्रक मंगळवारी महापौर श्रीकांचना यन्नम यांच्याकडे सादर करण्यात आले। या अंदाजपत्रकात महसूलवाढीसह कर दरवाढ आणि विविध बाबींचा उल्लेख करण्यात आला आहे। या अंदाजपत्रकावर मार्च अखेरपर्यंत निर्णयाची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे। सन 2021-22 या आर्थिक वर्षातील अंदाजपत्रक सादर करताना महापालिका प्रशासनाने सन 2020-21 चे सुधारित अंदाजपत्रक देखील सादर केले आहे। यानुसार सन 2020-21 चे मान्य अंदाजपत्रकानुसार महसुली उत्पन्न 468 कोटी 2,94,000 आणि पाणी पुरवठा 68 कोटी 55,70,000 असे 536 कोटी 58,64,000 इतके होते। पण सुधारित अंदाजानुसार महसुली उत्पन्न 416 कोटी 66,82,000 आणि पाणी पुरवठा 53 कोटी 95,70,000 असे 13% कमी करत 470 कोटी 62,52,000 इतके सादर करण्यात आल्याची माहिती पालिका आयुक्तांनी दिली। गतिमान प्रशासन, पारदर्शक प्रशासन वाढवण्यासाठी आणखी यापुढे पण आम्ही कटिबद्ध आहे आणि या बजेटच्या माध्यमातून आम्ही सादर करतो। आर्थिक वर्षामध्ये आणि अंदाजपत्रकाचा महानगरपालिकेचा अंदाजपत्रक आम्ही काल महापौरला सादर केला होता आणि त्यामध्ये बजेट 589 करोड 58 लाख आणि 85,000 असा आम्ही अंदाजपत्रकाचा तयार करून सादर केलेलं आहे। आणि त्यामध्ये महसूलमध्ये मनपा करापासून 115 करोड आणि निश्चित महसुली उत्पन्न 8 करोड, महापालिकेच्या मालमत्तेपासून भाडे उत्पन्न 11 करोड, शुल्क आणि वापरकर्ता शुल्क 88 करोड, महसुली अनुदान शासनाकडून 252 करोड आणि पाणी पुरवठा जमा 84 करोड, भांडवली जमा 21 करोड असा या पद्धतीप्रमाणे मिळून मोठा मोठा बघून तुम्ही 589 करोडचं अंदाजपत्रक तयार करून महानगरपालिका जनरल सभासाठी महापौरकडे काल सादर केलेले आणि या बजेटमध्ये आम्ही खर्चाचा प्रमाण बघितला की वेतन व भत्तेसाठी आणि इव्हन 7वा वेतन आयोगाच्या प्रमाणे अंदाज केलेले ज्यावेळेला शासनाच्या डिसिजन होतील त्याप्रमाणे आम्ही इम्प्लिमेंट करू। अंदाजपत्रकाप्रमाणे 194 करोड वेतन भत्तेसाठी ठेवलेले आणि निवृत्ती योजना आणि कुटुंब वेतनासाठी 76 करोड ठेवला, प्रशासकीय खर्च 14 करोड ठेवला, देखभाल दुरुस्ती 66 करोड ठेवला आणि आणखी मोठा कार्यक्रम आणि योजनावरील वेगळ्या योजनावरील खर्चासाठी 42 करोड ठेवलेले, महसुली अनुदान देयगाड योगदान त्यासाठी 20 करोड ठेवला, पाणी पुरवठा खर्च 80 करोड ठेवलेले आणि भांडवली खर्च 70 करोड ठेवले आणि वेगळ्या भांडवलीच्या कामाच्या 59 करोड याप्रमाणे आम्ही एकूण खर्चाचा अंदाजपत्रक सादर करत आहोत। सन 2021-22 च्या अंदाजपत्रकात महसुली विभाग 483 कोटी 82,75,000, पाणी पुरवठा 84 कोटी 76,10,000 असे 568 कोटी 61,42,401 तर खर्चामध्ये महसूल विभाग 439 कोटी 22,54,000, पाणी पुरवठा 84 कोटी 76,10,000
आणि महसुली निधीतून भांडवली कामासाठी वर्ग करण्यासाठी 44,60,21,000 अशी खर्च बाजू धरण्यात आली आहे. भांडवली विभागामध्ये भांडवली जमा 21 कोटी, महसुली निधीतून भांडवली कामे 44,60,21,000, पाणी पुरवठा निधीतून भांडवली कामासाठी वर्ग करण्याची रक्कम 4,75,72,000, महापालिका एकूण भांडवली 70,35,93,000 असे 185,40,93,000 जमा बाजू धरण्यात आली असून खर्च बाजूमध्ये भांडवली जमा महसुली निधीतून भांडवली कामे पुरवठा निधीतून भांडवली कामासाठी 70,35,93,000 धरण्यात आले आहेत.